तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचंच आपल्या या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आताची जी सगळ्यात मोठी बातमी येते ती म्हणजे मित्रांनो, अमेरिका आणि इराणचं परत युद्ध सुरू झालेलं आहे. तर मित्रांनो, झालं असं की जे हार्मुज या समुद्रधुनीमधून 3 जहाजं पास करत होते. या तिन्ही जहाजावर मित्रांनो इराणने हल्ला केला आणि याच हल्ल्यामुळे मित्रांनो, याचंच प्रत्युत्तर म्हणून मित्रांनो, अमेरिकेने इराणच्या 80 पेक्षा जास्त ठिकाणावर हल्ला चढवलेला आहे. आणि मित्रांनो, आता ट्रम्प यांनी घोषणा केली की जो त्यांनी इराणसोबत करार केलेला होता की युद्ध संपवण्याचा, जो पीस अकॉर्ड होता तो आता संपुष्टात आलेला आहे आणि आता ते इराणवर खूप मोठा हल्ला करतील. त्यांच्या बेसिक फॅसिलिटीज ते पूर्णपणे नष्ट करतील, असं त्यांनी आजच्या शिखर संमेलनामध्ये बोलताना सांगितलं. तर मित्रांनो, चला बघूया पूर्ण घटनाक्रम काय आहे. याचबरोबर मित्रांनो, ट्रम्प असे म्हणाले की आज रात्री पुन्हा इराणवर हल्ला करण्याची दाट शक्यता आहे आणि खूप मोठा हल्ला आता इराणवर ट्रम्प करणार आहे. त्यासोबतच त्यांनी असंही म्हटलं की ते आता जे हल्ला करतील ते त्यांचा थेट जो हल्ला असेल तो हल्ला असेल डिसॅलिनेशन प्लांटवरती, त्यासोबतच वीज प्रकल्पावरती आणि इराणच्या पायाभूत सुविधा जेवढे असतील त्या सर्व सुविधांवरती आता ट्रम्प हल्ला करणार आहेत आणि हा हल्ला भयंकर मोठा असेल असंही त्यांनी सांगितलेलं आहे. यासोबत मित्रांनो, जे खर्ग बेट आहे, खर्ग आयसलँड, याला सुद्धा ते ताब्यात घेण्याचं आव्हान त्यांनी केलेलं आहे आणि याला ताब्यात घेऊन आता इराणला पूर्ण संपुष्टात आणण्याची घोषणा त्यांनी केलेली आहे. तर यासोबत मित्रांनो, जसा हा हल्ला झाला त्या अवघ्या 20 मिनिटांमध्ये भारतीय शेअर मार्केट सुद्धा मित्रांनो पूर्णपणे कोसळलं. सेन्सेक्स पूर्णपणे मित्रांनो खाली आलेला आहे. याचबरोबर शेअर बाजार कोसळला. तेलाच्या किमतीही वाढल्या मित्रांनो. डाऊ जोन्स सुमारे 440 अंकांनी खाली घसरला मित्रांनो. तर ब्रेंट क्रूड 6% वाढून आता सध्या तेलाचं जे बॅरेल आहे ते $78 पर्यंत पोहोचलेलं आहे. तर आपण या युद्धाचा थोडा घटनाक्रम बघूया की नेमकं काय काय घडलं या घटनेमध्ये. तर बघा, फेब्रुवारी 2026 मध्ये अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ला केला. इराणचा सर्वोच्च नेता खामनेई यामध्ये मारला गेला. त्यानंतर एप्रिल 2026 मध्ये दोन्ही बाजू शांत झाल्या थोड्या वेळासाठी आणि युद्धविराम झाला, पण पूर्ण शांतता त्यावेळी सुद्धा झाली नाही. आणि 17 जून 2026 ला मित्रांनो एक शांतता करार दोन्ही पक्षामध्ये करण्यात आला आणि हार्मुज समुद्रधुनीतून जहाज सुरक्षित जातील असं आश्वासन मित्रांनो इराणकडून अमेरिकेने घेतलं. आणि 7 जुलै 2026 ला म्हणजे काल मित्रांनो, इराणने अचानक 3 जहाजावर हल्ला केला आणि तो करार जो केलेला होता, शांतता करार, पीस ॲक्ट और पीस अकॉर्ड, तो त्यांनी मोडला. आणि यालाच प्रत्युत्तर म्हणून मित्रांनो अमेरिकेने आता इराणच्या 80हून जास्त ठिकाणावर हल्ला केलेला आहे. आणि याच्यापेक्षाही एक पुढचं पाऊल म्हणू शकतो आपण की इराण आता जे त्यांची बेसिक फॅसिलिटीज आहेत इराणमधल्या, जसे की इलेक्ट्रिसिटी प्लांट्स, त्याच्यानंतर वॉटर डिसॅलिनेशन प्लांट्स, याच्यावरती आता ते थेट हल्ला करणार आहेत असं त्यांनी घोषणा केलेली आहे. नाटोचं शिखर संमेलन झालं, यामध्ये त्यांनी बोलताना सांगितलं की आता जो हल्ला होईल तो खूप मोठा होईल. इराणला कधीही न सावरता येण्यासारखा हा हल्ला होईल. तर मित्रांनो, जगाला असं वाटलं होतं की आता जग युद्धाच्या उंबरठ्यावरून आता बाहेर पडलेलं आहे, परंतु परत जग त्याच उंबरठ्यावर येऊन पोहोचलेलं आहे का असा प्रश्न पडलेला आहे. महागाई आता परत वाढणार आहे, इन्फ्लेशन वाढणार आहे, एम्प्लॉयमेंट क्रायसिस येणार आहे, इकॉनॉमिक क्रायसिस येणार आहे. त्यासोबतच भारताने आपली चांगली मजबूती दाखवून मागच्या 2-3 महिन्यामध्ये स्वतःला सावरण्याचा परिपूर्ण प्रयत्न केला होता, परंतु आता बघणं हेच राहील की भारत या परिस्थितीमधून कसा बाहेर निघेल. कारण परत आता युद्धाला सुरुवात झालेली आहे. तुम्हाला काय वाटतं या संपूर्ण घटनेबद्दल कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. फेसबुक पेजला फॉलो करा. तोपर्यंत धन्यवाद.